सर्वसामान्य भारतीय नागरिकांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। आज आपण पुन्हा एकदा वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतीय नागरिकांच्या सदसद विवेक बुद्धीशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आणि आजच्या विषयाला अनुसरून या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधणार आहे। या जवळपास 460 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीची उत्क्रांतवादाच्या सिद्धांतानुसार निर्मिती झाली, अर्थात उत्क्रांत झाली। आणि या 460 कोटी वर्षामध्ये त्यापैकी जवळपास आजपासून सुमारे 5 लाख वर्षापूर्वी येथील मानवी संस्कृतीची म्हणजेच अर्थात मरकट अवस्थेतल्या मानवाची उत्क्रांतवादाच्या सिद्धांतानुसार उत्क्रांत झाली। परंतु तत्पूर्वी जवळपास 100 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीतलावर पाण्यातील एकपेशीय ऑक्टोपस या अमिबाच्या माध्यमातून, सजीवाच्या माध्यमातून संपूर्ण प्राणीशास्त्राची निर्मिती झाली। आणि मानवी संस्कृतीच्या मरकट अवस्थेमधल्या या 5 लाख वर्षामध्ये जर आजपासून 10,000 वर्षापूर्वीचे वर्ष जर आपण बाजूला केले तर जवळपास 4,90,000 वर्षामध्ये हा मरकट अवस्थेतला माणूस निसर्ग नियमावर आधारित असलेल्या तत्वज्ञानावर जगत आलेला होता। फक्त नैसर्गिक जी काही रौद्र रूप होती, ज्याला म्हणतात आपण महापूर म्हणतो, चक्रीवादळ म्हणतो, प्रखर ऊन म्हणतो, थंडी म्हणतो, या सगळ्या ज्या काही निसर्गाची रूपे आहेत, ती रौद्र रूप तत्कालीन मानवाला मरकट अवस्थेमधल्या आकलन क्षमतेच्या बाहेर असल्यामुळं या नैसर्गिक शक्तीला एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी तिच्यापासून रक्षण करण्यासाठी एक मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली होती। आणि त्याच माध्यमातून हा मरकट अवस्थेतला मानव जगत आलेला होता। आणि आजपासून जवळपास 10,000 वर्षापूर्वी जी जगामध्ये अनेक मानवी संस्कृत्या आहेत, त्यामध्ये मेसोपोटेमियन आहे, सुमेरियन आहे, इजिप्शियन आहे, रोमन आहे, सिंधू आहे, ग्रीक आहे, ह्या सर्व प्रकारच्या संस्कृत्या, बॅबिलोनियन आहे, या सर्व प्रकारच्या मानवी संस्कृत्या याच मानवी संस्कृतीच्या काळामध्ये मानवाच्या इतिहासाची बीजे पेरलेली आहे। आणि या सर्वांमध्ये जर जुनी म्हटली तर आपण मेसोपोटेमियन संस्कृतीचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो। परंतु या जवळपास 5 लाख वर्षापूर्वीपासून ते आजपर्यंत या 5 लाख वर्षामध्ये जो आत्ताचा एक 5,000 वर्षापूर्वीचा पर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला, आजपासून म्हणजे 5 लाख वर्षामधला इतिहास, या 5 लाख वर्षापैकी आतापासूनचे 5,000 वर्षापूर्वी पर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला तर निश्चितपणे या काळातील मानव मरकट अवस्थेतला असू द्या किंवा नंतरचा मानवी संस्कृतीमधला असू द्या, हा मानव निसर्गावर आधारित असलेल्या, निसर्ग नियमावर आधारित असलेल्या त्या संपूर्ण नियमांना, तत्वज्ञानाला समजून उमजून घेऊन जगत आलेला होता। आणि मग पुढच्या काळामध्ये आजपासून जवळपास 5,000 वर्षापूर्वी साधारणतः कुठेतरी या निसर्ग नियमांना छेद देणारा, ज्या निसर्गानं संपूर्ण सजीव सृष्टीला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या तीनही संकल्पना सर्व प्राणी मात्रामध्ये, मग ती सजीव सृष्टी वनस्पती असो का प्राणी असो, बोटॅनिकल असो का झुऑलॉजी असो, या सर्व संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये निसर्गाच्या या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांना समान संधी आणि सर्व संकल्पना आविष्कारित करून त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या। परंतु आजपासून 5,000 वर्षापूर्वी या जगामध्ये
कुठल्या तरी प्रदेशामध्ये या आर्यांचा जन्म झाला आणि या आर्यांनी प्रथम या विश्वामध्ये प्रथम आजपासून 5 ते 5,500 वर्षापूर्वी या निसर्ग नियमाला भेदणारं, छेदणारं, स्वातंत्र्य, समानता, न्याय या सगळ्या संकल्पनांना चिरडून टाकणारी साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा जन्म दिला. आणि त्या कूटनीतीच्या बळावर हे आर्य लोक, असं म्हटलं जातं की जर्मनीचा हिटलर सुद्धा हा आर्यवंशीय होता. म्हणूनच की काय, दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण जगाला विनाशाला कारणीभूत ठरणारा हा एकमेव ठरलेला आहे. आणि म्हणून या आर्यवंशीय लोक जिथं जिथं असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी या निसर्गाला भेद देणारा, छेद देणारा हा कूटनीतीचा त्या ठिकाणी विचार आणून संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये यांनी विषाची पेरणी केलेली आहे, वैचारिक विषाची पेरणी केलेली आहे. आणि ज्या काळामध्ये आमच्या देशात सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून आजपासून जवळपास 4.5 ते 4,000 वर्षापूर्वी या देशामध्ये नाग, द्रविड, अज, यक्षु, शिग्रू आणि पणी या 6 वंशाची लोक या देशामध्ये राहत होती. आणि त्या काळामध्ये ही जी सिंधू संस्कृती होती, ज्याचे पुरावे आपण मोहनजोदाडो आणि हडप्पा या शहरामधून उत्खननातून सापडलेले आहेत, तर या 6ही प्रकारच्या वंशाच्या लोकांमध्ये स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही 4ही निसर्ग नियमावर आधारित असलेली लोकशाहीची संकल्पना 100% अंमलात आणि अस्तित्वात होती. आणि त्याच पद्धतीनं त्याच समकालीन काळामध्ये ग्रीकमध्ये सुद्धा ही स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता 4ही प्रकारच्या या संकल्पना निसर्ग नियमावर आधारित असलेल्या त्या सुद्धा ग्रीकमध्ये अस्तित्वात होत्या. आणि म्हणून जेव्हा या आर्य लोकांच्या या कूटनीतीची निर्मिती झाली, जन्म झाला, ते एक एक देश पादाक्रांत करत करत त्या काळामध्ये, म्हणजे आजपासून जवळपास इसवी सन पूर्व 18व्या शतकामध्ये किंवा 2000 वर्षामध्ये, त्या काळामध्ये हे आर्य लोक देशामधून, या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात, जिथं आपल्या कूटनीतीचा जम बसेल त्या देशामध्ये जाऊन आपल्या जम बसण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते ग्रीकमध्ये पोहोचले त्या काळामध्ये आणि समकालीन काळामध्ये आपल्या सिंधू संस्कृतीच्या देशामध्ये सुद्धा पोहोचले. आणि इथं पोहोचल्याच्या नंतर येथील या 6ही प्रकारच्या वंशाच्या लोकांना त्यांनी आपल्या कूटनीतीच्या आधारे गुलाम बनवलं. जे शरण येत नव्हते त्यांना संपवलं. म्हणजे साम म्हणजे समजावून सांगणे, दाम लालूच दाखवणे, दंड त्यांना जबरदस्ती करणे, भेद त्यांच्यामध्येच मतभेद निर्माण करणे, अशा प्रकारच्या या कूटनीतीच्या आधारे ग्रीकमध्ये आणि सिंधू संस्कृतीमध्ये, भारतामध्ये या आर्य लोकांनी आपला जम बसविला. आणि जे उरलेले होते या कूटनीतीला शरण आले, त्या शरण आलेल्या लोकांवरती राज्य कुणी करायचं म्हणून आपल्या देशामध्ये याच बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांमध्ये, ही टोळी काही आर्यांच्या टोळ्या काही एकाएकी वर्षभरामध्ये नाही आल्या, शेकडो वर्ष त्यांचं आगमन होत गेलं. आणि हे आपल्या देशावरचे पहिले आक्रमणकर्ते आहेत, जे कुसांस्कृतिक या ठिकाणी त्यांनी प्रभाव मांडलेला आहे. आणि या देशावरती आल्याच्या नंतर यांनी या वंशाच्या लोकांना आपलंसं केलं. जे शरण आले नाही त्यांना मारून टाकलं, जे शरण आले त्यांच्यावरती आपली कुसंस्कृतीची दडपण या ठिकाणी लादलं. आणि हे कुसांस्कृतिक आक्रमण केल्याच्या नंतर यांच्यामध्ये कोणी राज्य करावं यासाठी त्या सगळ्या टोळ्यांमध्ये एक युद्ध झालं, ज्याला ऐतिहासिक दाशराज युद्ध असे म्हणतात. आणि त्या दाशराज युद्धामधून निर्णायक अशी टोळी विजयी झाली. त्या टोळीचं नाव होतं भरत. आणि त्या भरत नावाच्या टोळीवरून आपल्या देशाला भारत नाव पडलेलं आहे असं इतिहासकाराच्या मते आहे. आणि त्यानंतर या कूटनीतीच्या आर्यांच्या बाहेरून आलेल्या वृत्तीनं या देशाला संपूर्ण गिळंकृत केलं सांस्कृतिक दृष्ट्या. ही कुसंस्कृती यांची पेरणी करून या तेव्हापासून ते म्हणजे 4,500 वर्षापासून आल्यापासून ते आजपर्यंत
म्हणजे जवळपास आपण 15 ऑगस्ट 1947 पर्यंत समजू. या सगळ्या इतिहासाच्या काळामध्ये, या 4,000-4,500 वर्षाच्या काळामध्ये या आर्यांनी आपल्या कूटनीतीचा प्रभाव एवढा काही या संपूर्ण देशामध्ये जमवला की येथील माणूस या कूटनीतीला बळी पडून सद्विचारी बनण्यापासून थांबला. हा सर्वसामान्य माणूस बनण्यापासून वंचित राहिला. हा सद्विचारी बनण्यापासून माणूस हा अशा पद्धतीने दुर्लक्षित झाला की माणूस बनण्याची व्याख्या सुद्धा तो समजू शकत नव्हता. अशा अतिउच्च टोकाच्या काळामध्ये या भूतलावरती आणि या आपल्या भारत देशामध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये या कूटनीतीचा अंमल इथपर्यंत शिगेला पोहोचला की माणसाचा, प्राण्यांचा बळी होम हवन यज्ञामध्ये देण्याऐवजी माणसाचा सुद्धा बळी जाऊ लागला. म्हणजे इथपर्यंत हा सर्वसामान्य माणूस हा माणूस म्हणून राहिला नाही, तर मानसिक आणि शारीरिक गुलामी स्वीकारणारा गुलाम या देशामध्ये राहू लागला. आणि याच माध्यमातून या 4,000 वर्षाच्या इतिहासामध्ये मनुस्मृतीचा काळ आला, मनुवाद्यांचा काळ आला. आणि या संपूर्ण या 4,500 वर्षाच्या इतिहासामध्ये, म्हणजे जोपर्यंत जवळपास 1,500 वर्ष, जवळपास 1000 ते 1,500 वर्ष येथील भारतीय सर्वसामान्य नागरिक, जनता केवळ आणि केवळ या कूटनीतीच्या अन्यायाला बळी पडून माणूस आणि सद्विचारी माणूस यापासून तो पार खाऊन गेला. आणि अशा काळामध्ये जवळपास 2,500 वर्षापूर्वी सिद्धार्थाचा जन्म झाला. आणि सिद्धार्थाने या संपूर्ण सर्वसामान्य जनतेची जी परिस्थिती होती अन्यायकारक, त्याच्या कारणाचा उगम लावला. आणि एकंदरीत सिद्धार्थाच्या संपूर्ण धम्म संशोधनामधून, ज्ञानप्राप्तीमधून या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. आणि मग या धम्माच्या माध्यमातून त्यांनी जे तत्वज्ञान निर्माण केलं आणि त्या तत्वज्ञानाचा प्रसार केला, त्याच प्रसारानुसार ही तथागत भगवान बुद्धाची जी धम्मक्रांती आहे संशोधनातून निर्माण केलेली, ती धम्मक्रांती या पहिल्यांदा या विश्वामध्ये या आर्यांच्या कूटनीतीला शह देणारी, जी निसर्गवादाला सुद्धा भेद देणारी होती, छेदणारी होती, त्या कूटनीतीच्या विरुद्ध तथागत भगवान बुद्धांनी प्रथम या विश्वामध्ये क्रांती केली आणि या कूटनीतीला शह दिला. म्हणून विश्वाचे पहिले महागुरु तथागत भगवान बुद्ध सिद्ध झाले. याचं आणखी एक कारण आहे. जेव्हा 16व्या शतकापासून आपल्या विश्वामध्ये संशोधनाला सुरुवात झाली, वैज्ञानिक क्रांतीला सुरुवात झाली, त्यानंतर तिचे परिणाम औद्योगिक क्रांतीत झाले, वेगवेगळ्या शस्त्रामध्ये संशोधन निर्माण झालं, वेगवेगळ्या विकासाच्या संशोधन निर्माण झाले आणि जगाने प्रगती साधली तंत्रज्ञानामध्ये. या सगळ्याच्या मुळाशी जे तत्वज्ञ होते, जे शास्त्रज्ञ होते, प्रथम 16व्या शतकामधल्या आणि त्याच्यानंतर निर्माण झालेल्या संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी जेव्हा स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीनुसार तथागत भगवान बुद्धाच्या कम्मवादाच्या सिद्धांताला आदर्श मानलं, जो कम्मवादाचा सिद्धांत डोळ्याला दिसून प्रत्यय आला पाहिजे, कानाने ऐकून त्याची प्रचिती आली पाहिजे, नाकाने सुगंधी दुर्गंधी कळली पाहिजे, जिभेने चव कळली पाहिजे, हाताने स्पर्श केला तर जाणीव झाली पाहिजे, आणि या सोबतच आपल्या हृदयातील सतसत विवेक बुद्धीचं संपर्क हा आपल्या डोक्यातील मेंदूच्या मागच्या छोट्या मेंदूशी झाल्याच्या नंतर जी सदसद विवेक बुद्धी जागृत होते, त्या विवेकाच्या माध्यमातून आणि या 5ही इंद्रियाच्या माध्यमातून सत्यापर्यंत पोहोचणे, त्या सत्याला ओळखणे, त्यालाच विवेकवादाची श्रद्धा किंवा विवेकवाद म्हणतात. आणि याच विवेकवादाच्या माध्यमाचा वापर करून 16व्या शतकापासून ते आजपर्यंत शास्त्रज्ञांनी सत्यापर्यंत पोहोचून वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि तंत्रज्ञान निर्माण केलं, ज्या तंत्रज्ञानातून जगानं आधुनिक प्रगती केली. आणि याच कर्मवादाच्या कार्यकारण भावाच्या आणि कर्म सिद्धांताला विश्वातल्या सगळ्याच शास्त्रज्ञांनी आजपर्यंत आदर्श मानल्यामुळेच ही क्रांती होऊ शकली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी या विश्वाचे पहिले महागुरु म्हणून जे विज्ञानवाद आणि विवेकवाद यांची बेरीज केली असता जो मानवतावाद निर्माण होतो, त्या मानवतावादाची पेरणी करण्याचं काम सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी एक प्रयोग त्या माध्यमातून आपल्याला दिला. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत भगवान बुद्ध हे पहिले विश्वाचे महागुरु बनले, ज्यांनी
या पाच इंद्रियाच्या माध्यमातून आणि विवेक शक्तीच्या माध्यमातून सत्यापर्यंत पोहोचण्याची ऊर्जा मिळवून या जगाला दिली. आणि म्हणूनच आज आम्ही मोबाईलवर बोलतो, विमानानं फिरतो, रेल्वेत फिरतो, मोटरसायकल वापरतो. ह्या जे काही आपल्या भौतिक सुखाच्या गरजा आहेत, त्या गरजाच्या निर्मितीच्या मागे ज्या पद्धतीनं शास्त्रज्ञ आहेत, त्याच पद्धतीनं शास्त्रज्ञांचा आदर्श म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माचा कर्मवादाचा सिद्धांत आहे, कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध या विश्वाचे पहिले महागुरु आहेत, मनोवैज्ञानिक आहेत. त्यानंतर तथागत भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर अवघ्या 10 वर्षांनी ज्यांचा जन्म झाला ते सॉक्रेटिस, ॲथेन्स मधले, ग्रीक देशातले. त्या सॉक्रेटिसनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तथागत भगवान बुद्धाच्या या संपूर्ण धम्माच्या तत्वज्ञानाचा एक प्रकारे त्यांच्यावरती प्रभाव जाणवलेला दिसतो. कारण अशिक्षित असलेले सॉक्रेटिस, 79 वर्ष वय लाभलेले सॉक्रेटिस, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असलेले, 3 मुलांचा मोठा संसार, कुठल्याही प्रकारचं ते स्वतः उत्पन्नाचं साधन त्यांना नाहीये, केवळ आणि केवळ त्यांनी संपूर्ण आयुष्य तत्कालीन ग्रीक मधल्या ज्या आर्यांनी ग्रीक संस्कृतीच्या माध्यमातून येऊन तेथील लोकशाहीची संपूर्ण लोकशाहीवादी संकल्पना असलेल्या ग्रीक मधल्या तत्कालीन लोकांना त्यांनी संपवलं. ज्या पद्धतीनं आपल्या देशामधल्या या 6 प्रकारच्या वंशाच्या लोकांना संपवलं, अगदी त्याचप्रमाणे तत्कालीन तिथे जाऊन ग्रीक मध्ये तेथील लोकशाहीवादी लोकांना संपवलं, उरलेल्यांना शरण आणलं आणि आपल्या कूटनीतीचा त्या ठिकाणी प्रभाव पाडला आणि त्यांनाही या लोकशाहीपासून वंचित करून टाकलं. ग्रीक मधल्या जे काही लोकशाहीवरती तिथल्या पूर्वीच्या जवळपास 5000 वर्षापूर्वीच्या त्या काळामधल्या सगळ्या लोकशाहीवादी जनतेवर आणि देशावरती त्यांनी जे काही साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीने जे काही कुसंस्कृतिक आक्रमण केले, त्याला त्या ठिकाणी सोफिस्टिकेटेड कुसंस्कृती असं संबोधलं जातं. सोफिस्ट. आणि जेव्हा सॉक्रेटिसनी कुठल्याही शाळेत न गेलेला, कुठल्याही महाविद्यालयात न गेलेला असा सॉक्रेटिस, ज्याची सद्सद विवेक बुद्धी जागृत होती 100%, त्यांनी त्याच्या बळावरती त्या ग्रीक मधील संपूर्ण तेथील लोकशाहीच्या संपूर्ण जे काही साधनं होती ओळखण्यासाठी त्याचा मनोमन अभ्यास केला आणि त्या माध्यमातून त्यांनी तेथील जनतेवर कशा पद्धतीने या लोकांनी पगड आणलेला होता त्याला पराभूत करण्याचं काम त्यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केलं. त्याने जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शेवटच्या लोकशाहीवर जर संकट आलं, लोकशाही आणि संविधान जर संपत येण्याच्या मार्गावर असेल, तर अशा काळामध्ये केवळ आणि केवळ एकच आदेश अंमलात आणा, तो म्हणजे गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या. असं केलं म्हणजे गुलाम जागृत झाल्याशिवाय राहत नाही, बंड करून उठल्याशिवाय राहत नाही. हा जो बाबासाहेबांनी शेवटचा संदेश दिलेला आहे, या संदेशाचा जो प्रयोग आहे तो प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये सॉक्रेटिसनी करून दाखवलेला आहे. त्यांनी संपूर्ण त्यांच्या 79 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय केलं? त्यांनी केवळ आणि केवळ तरुण पिढींना जागृत करण्याचं काम केलं. युवा पिढींना जिथं भेटेल तिथं घोळका जमला की त्या ठिकाणी जायचं, तरुणांना त्या ग्रीक मधल्या, ॲथेन्स मधल्या त्या संपूर्ण ग्रीक मधल्या व्यवस्थेच्या विरोधात, ही व्यवस्था कशी निर्माण झाली, ती आपल्यावर कशी अन्यायकारक आहे, पूर्वी व्यवस्था कशी होती, आमच्या देशात कशी लोकशाही होती, आमच्या देशामध्ये निसर्ग नियमावर आधारित असलेली स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुतेवर आधारित असलेली लोकशाही कशी होती आणि ती कशी या सोफिस्टिकेटेड लोकांनी कशा पद्धतीने हिला संपवलं, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना जागृत करण्याचं काम आणि त्या तरुणांमध्ये विशेष करून त्यांना त्यांच्या हृदयामध्ये जुन्या आपल्या लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्याचं काम आणि तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांच्या हृदयामध्ये पेरणी करण्याचं काम, ते कशासाठी? सत्यासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या आविष्कारितेसाठी. यासाठीच सॉक्रेटिसने
तरुणांना त्या ठिकाणी जागृत करण्याचं काम केलं. सुरुवातीच्या काळामध्ये तेथील व्यवस्थेने सॉक्रेटिसला दुर्लक्षित केलं. सांगत असेल, मनोरंजन करत असेल युवा पिढीचं, असं समजून त्याला दुर्लक्षित केलं. परंतु जसे जसे त्याचे प्रभाव जाणू लागले, लोक जमू लागले, त्यावेळेस सॉक्रेटिसला त्यांनी गांभीर्यानं घेतलं. एवढं गांभीर्यानं घ्यावं लागलं की त्याच्या जागृतीचा कळस अगदी डोक्यावरून ठेपलेला होता. तरुण पिढी व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाब विचारायला लागली होती, विचार करायला लागली होती जाब विचारण्याविषयी. आणि अशी तरुण पिढी जागृत होऊ लागल्यावर व्यवस्था हादरून गेली. आणि मग या व्यवस्थेनं ठरवलं की हे केवळ आणि केवळ एकट्या सॉक्रेटिसमुळे होत आहे. आणि म्हणून त्यांनी सॉक्रेटिसवर अनेक आरोप केले. अनेक आरोप करून त्याला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला आणि टाकलं. परंतु सॉक्रेटिसनी तुरुंगात टाकल्याच्या नंतर जेव्हा त्याच्यावरती खटला सुनावणी सुरुवात झाली, त्या काळामध्ये न्यायालयीन प्रक्रिया जी होती ती न्यायालयीन प्रक्रिया संसदेमध्ये चालत होती. म्हणजे त्यावेळेस 501 प्रतिनिधी होते, लोकप्रतिनिधी. आणि त्या 501 लोकप्रतिनिधीच्या समोर, म्हणजे जजच्या समोर, 501 जजच्या समोर याला सॉक्रेटिसला सुनावणीला उभं करण्यात आलं. आणि ज्यांनी आरोप केले होते त्या ज्यांनी आरोप केले होते त्या फिर्यादीच्या समोर सॉक्रेटिसला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारून आरोप साक्षी पुरावे देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु 501 त्या सदस्यांसमोर अनेक शेकडो गुन्ह्यांची त्याच्यावरती जे आरोप होते त्या आरोपाला एकट्या सॉक्रेटिसनी त्या फिर्यादीच्या समोर त्या साक्षीदारांना उघडं पाडलं, त्या संपूर्ण सदस्यांसमोर, संसद सदस्यांसमोर. बघा, एकट्या सॉक्रेटिसनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर जो फिर्यादी होता त्याला पूर्ण उघडं पाडलं. सगळे साक्षीदार त्या ठिकाणी उघडे पडले. का? तर केवळ आणि केवळ सत्य आणि विवेकाच्या मार्गावर त्याचं आचरण होतं म्हणून. आणि शेवटी कुठल्याही प्रकारचे आरोप सिद्ध होत नव्हते तेव्हा एका आरोपाखाली त्याला देहदंडाची शिक्षा द्यावी लागली. तो आरोप म्हणजे त्यांनी तेथील जी काही देवता होती ग्रीक मधली, त्या एथेन्स मधली, त्या देवतेला तो मानत नाही, तो निरश्वरवादी आहे, तो नास्तिक आहे, त्या देवतेला त्यांच्या राष्ट्राच्या मानत नाही, या एकाच गुन्ह्याखाली त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावली गेली. आणि मग त्याला विचारलं की तुम्हाला अंतिम इच्छा काय आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी आजपासून 1 महिना, मला मृत्यूदंडाची शिक्षा तुम्ही दिलेलीच आहे, परंतु तत्पूर्वी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला देहदंडाची शिक्षा माफ करू आम्ही, त्यासाठी तुम्हाला 2 काम करावं लागतील. एक, संपूर्ण तुझे काही आरोप आहेत तुझ्यावर ठेवलेले त्या आरोपाची तू माफी मागली पाहिजे, माफीनामा जाहीर केला पाहिजे, किंवा हा देश सोडून तू निघून गेला पाहिजे. अशा 2 अटीवरती आम्ही तुला देहदंडाची शिक्षा माफ करू. जेव्हा सॉक्रेटिसला असं सांगण्यात आलं त्यावेळेस सॉक्रेटिसने स्पष्ट सांगितलं, मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेलाच नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न नाही. आणि मी जर हा देश सोडून दुसऱ्या देशात गेलो तर दुसऱ्या देशातील लोक म्हणतील हा भगोडा आहे, हा गुन्हेगार होता म्हणून त्या देशात आला, अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी आरोपी होईल. म्हणून हा देश सोडून जाण्यापेक्षा मी मरण पत्करेल, मी देहदंडाची शिक्षा पत्करेल. कारण शेवटी तत्वज्ञान आणि तत्वज्ञान हे आचरणातून सिद्ध करणं हा एकमेव सुसंस्कार असलेला या जगाचा एकमेव हा सॉक्रेटिस होता. आपण पाहतो आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये पीएचडी धारक लोक असतात. पीएचडी म्हणजे काय? डॉक्टर इन फिलॉसॉफी. अरे डॉक्टर इन फिलॉसॉफी पीएचडी धारक लोक आहेत, पण डॉक्टर इन फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, फिलॉसॉफीचा जनक जर कोण असेल तर हे सॉक्रेटिस आहेत. हे पीएचडी धारक प्राध्यापकाला सुद्धा माहित नसतात की फिलॉसॉफी कुठून आलेली आहे. ही फिलॉसॉफी, या फिलॉसॉफीचा जनक सॉक्रेटिसला या संपूर्ण जगानं मान्य केलेला आहे. म्हणून जेव्हा देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली त्यावेळेस सॉक्रेटिसला अंतिम इच्छा विचारली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी आजपासून 1 महिन्याच्या नंतर मला तुम्ही देहदंडाची शिक्षा द्या, परंतु या 1 महिन्यामध्ये मला स्वातंत्र्य हे द्या की मी कितीही तरुणांना, कितीही लोकांना जमवून त्यांना कशाही पद्धतीने जागृत केलं तर मला तुम्ही अटकाव केला नाही पाहिजे. ही त्याची शेवटची इच्छा मान्य करण्यात आली. आणि शेवटी
एक महिनाभर त्यांनी आपल्या समोर लोकांना जमवून, युवा पिढीला जमवून, जनतेला जमवून एक महिनाभर जवळपास त्या ठिकाणी लोकशाहीच्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या सगळ्या नैसर्गिक नियमांच्या वरती मूल्यांना न्याय देण्याचं, आविष्कारित करण्याचं काम या जनतेसमोर केलं. आणि मग महिन्याच्या शेवटी देहदंडाची शिक्षा पत्करावी लागते. ज्या पद्धतीने त्यांनी जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं हेमलॉक नावाच्या ज्या अनेक प्रकारच्या वनस्पती एके ठिकाणी अनेक तास घोटून निर्माण केलेलं ते हेमलॉक नावाचं विष, त्या विषाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या विषामुळं मरणाऱ्या माणसाला एक अंश सुद्धा अजिबात शारीरिक त्रास होत नाही मरताना. असं त्या हेमलॉक नावाच्या विषाचं वैशिष्ट्य होतं. ते हेमलॉक नावाचं विष निर्माण करण्यात आलं आणि ते सॉक्रेटिसला त्या दिवशी, शेवटच्या दिवशी असं बाजेवरती, खाटेवरती झोपवून त्या ठिकाणी विष देण्यासाठी संपूर्ण त्या विषधारकानं त्याला त्याची पद्धत सांगितली. आणि त्या पद्धतीनुसार ठरल्या गेलं की त्यांना सांगितलं की सॉक्रेटिस, तू जेव्हा हा विषाचा प्याला घेशील त्यावेळेस 20 मिनिटांनी तुझ्या कमरेपासून पाय निकामी होतील, तिथून 10 मिनिटांनी तुझ्या मानेपासून शरीर निस्तेज होईल आणि मग तिथून 10 मिनिटांनी तुला मरण येईल. अशा पद्धतीनं सांगितल्याच्या नंतर मग त्याला एका खाटेवरती झोपवण्यात आलं, अंगावर चादर टाकली, विषाचा प्याला दिला, विष पिलं, चादर टाकल्याच्या नंतर तो झोपला. अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी उठून उभं राहिलं, अंगावरली चादर काढली, उठून बसला त्या खाटेवर आणि त्या सहकार्याला सांगितलं, त्याच्या शिष्याला सांगितलं की अरे प्लेटो, मी माझ्या शेजाऱ्याची कोंबडी आणून खाल्लेली आहे, त्याची कोंबडी तेवढी परत दे, नसता ते कर्ज माझ्यासोबत येईल आणि मी एक कुणाला तरी खोटं बोलून कर्ज बुडवलं असा हा ठपका लागेल जीवनामध्ये मी मेल्यानंतर, म्हणून तू त्याची कोंबडी परत दे. अशा पद्धतीनं सांगितलं. पुन्हा अंगावर पांघरून घेऊन झोपला आणि 40 मिनिटाच्या आत सॉक्रेटिसला मरण आलं. आता इथं प्रश्न हा पडतो की सॉक्रेटिसनं शेजाऱ्याची कोंबडी खाल्लेली कर्ज होऊ नये म्हणून तो मेला, परंतु मित्राचं तर कर्ज आहे ना, चेल्याचं तर कर्ज आहे ना, शिष्याचं. परंतु या गोष्टीला पुढं सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल यांनी मैत्रीच्या व्याख्येमध्ये सांगत असताना सांगितलं की मित्राच्या मैत्री फक्त 1, 2 किंवा 3च असू शकतात, चौथा मित्र कधीच असू शकत नाही, असं अरिस्टॉटलनं सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून सॉक्रेटिसनं आपल्या मित्राला सांगितलं की त्या शेजाऱ्याची कोंबडी परत दे, ते कर्ज माझ्यासोबत राहणार नाही, परंतु याचं कर्ज राहील तर हे कर्ज राहणार नाही, कारण मैत्रीमध्ये त्या मित्राचं जे काय असेल ते याचं असतं, याचं जे काही असते ते सर्व त्याचं असतं. अशा मैत्रीच्या भावनेनं अरिस्टॉटलनी मैत्रीची भावना पुढं आपल्या सिद्धांतामध्ये मांडली. म्हणूनच एक गीत आहे की दो जान एक मन, म्हणजे 2 शरीर 1 मन. अशा पद्धतीनं जे काही तत्वज्ञान नंतर आपल्या समोर आलं ते ह्या मैत्रीच्या व्याख्येमधलं. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध आणि सॉक्रेटिस हे 2 प्रमुख प्राचीन काळामधले महापुरुष आजही आम्हाला, या देशाला, या जगाला अजिबात नाहीत. का तर या कुसंस्कृतीचा पगडा जे बाहेरून आलेले आर्य आहेत त्यांच्या कुसंस्कृतीचा पगडा या संपूर्ण देशामध्ये आणि विश्वामध्ये आहे, जो निसर्ग नियमाच्या विरोधात आहे, मानवतावादाच्या विरोधात आहे, सत्य आणि विवेकाच्या विरोधात आहे. म्हणून या जगामध्ये 2च शक्ती एकमेकासमोर प्राचीन जगाच्या इतिहासापासून ते आजपर्यंत एकमेकासमोर दंड थोपटून उभे आहेत. एक शक्ती तथागत भगवान बुद्धांनी निर्माण केलेले धर्माच्या माध्यमातून विवेक शक्ती. या एका विवेक शक्तीच्या जागृतीच्या माध्यमातून एका लाईन मध्ये तथागत भगवान बुद्ध, त्यांच्यानंतर सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, मग मॉन्टेस्क्यू, रुसो, व्हॉल्टेअर, जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस पेन, आपल्या देशातील महापुरुष संत कबीर असो, महात्मा फुले असो, त्यानंतर संत रविदास असो, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ही सर्व वारकरी संप्रदाय, लिओ टॉलस्टॉय, त्यानंतर जे एस मिल, बर्टॉन रसेल,
जॉर्ज बर्नार्ड शॉ, ही सगळी या एका बाजूची या जगातली आणि आपल्या देशातली मंडळी, महापुरुष आणि महामानव मंडळी. आणि दुसऱ्या बाजूला ही बाहेरून आलेली आणि जगामध्ये विसावलेली आणि आपल्या देशामध्ये पूर्ण विसावलेली ही आर्यांची ब्राह्मण्य वृत्ती. ब्राह्मण्य वृत्ती, या वृत्तीमध्ये जी मानवता विरोधी आहे, निसर्गवादाच्या विरोधात आहे, जी या संपूर्ण स्वातंत्र्य लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, ती वृत्ती त्या ठिकाणी त्या आर्य लोकांच्या टोळ्यापासून ते आजपर्यंत, मग यामध्ये पुष्यमित्र शुंग असेल, यामध्ये आर्य चाणक्य विष्णुगुप्त उर्फ कौटिल्य असेल, यामध्ये संपूर्ण आत्ताचे राजकारणी असतील, यामध्ये इंग्रज असतील, इंग्रजांनी जे काही जगावर राज्य केले याच आधारे केलेलं आहे. याच माध्यमातून चंगीज खान असेल, अलेक्झांडर असेल, याच माध्यमातून हिटलर आहे, याच माध्यमातून बेनिटो मुसोलिनी आहे, याच माध्यमातून संपूर्ण या तत्वाच्या विरोधात असलेले संपूर्ण फिल्डिंग या ठिकाणी येते. आणि म्हणून आज 2025च्या काळामध्ये या बाजूला RSS आहे, मनुवाद आहे, त्यानंतर मनुस्मृतीवादी आहेत, त्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे, मोहन भागवत आहे, या ठिकाणी आत्ताचे आमचे इथले फडणवीस मुख्यमंत्री आहेत, EVM मुख्यमंत्री, ही सगळी मंत्रिमंडळ म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि त्यांच्या मागे विरोधक पक्ष जो आहे काँग्रेस, तो सुद्धा जवळपास याच विचाराचा आहे. आणि म्हणून ह्या दोन शक्ती, एक पूर्ण मी म्हणतो आत्ताच्या भाषेत संविधान विरोधी आणि संविधानवादी, ह्या दोनच शक्ती एकमेकाच्या समोर दंड थोपटून उभ्या आहेत आणि त्यांचा संघर्ष क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या माध्यमातून प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेला आहे. आणि या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या लाटेमध्ये तथागत भगवान बुद्धांनी पहिल्यांदा क्रांती केली आणि पहिल्यांदा प्रतिक्रांती केली होती या आर्यांनी निसर्ग नियमाच्या विरोधात. आणि यांच्या प्रतिक्रांतीच्या विरोधामध्ये तथागत भगवान बुद्धांनी पहिली क्रांती केली. पुन्हा भगवान बुद्धाच्या या क्रांतीच्या विरोधामध्ये प्रतिक्रांती करण्यात आली. पुन्हा सम्राट अशोकांनी क्रांती केली, पुन्हा प्रतिक्रांती करण्यात आली. पुन्हा सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धनाच्या माध्यमातून क्रांती झाली. पुन्हा पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून प्रतिक्रांती आली आणि ती 1350 वर्ष या देशामध्ये रुजली. आणि पुन्हा महात्मा फुलेंनी, छत्रपती शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, संत कबीरांनी, या सगळ्यांनी या प्रतिक्रांतीला क्रांतीच्या रूपाने उत्तर देण्यास सुरुवात केली. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण या प्रतिक्रांतीच्या विरोधामध्ये शेवटची क्रांती केली आणि ती क्रांती होती संविधान क्रांती. आणि या संविधान क्रांतीला पुन्हा शह देण्यासाठी गेल्या 75 वर्षापासून या देशामध्ये ही मनुवादी व्यवस्था, ही सगळ्या प्रकारची RSSची व्यवस्था या ठिकाणी या संविधान क्रांतीला विरोध करण्यासाठी सुरुवातीला गोगलगाईची गती, त्यानंतर कासवाची गती, त्यानंतर सशाची गती आणि आता 2014 पासून प्रकाश वर्षाची घेतलेली आहे. आणि आता 2014 पासून तर वेगवेगळ्या 2024 पासून तर अति चालू आहे. आणि ही प्रतिक्रांतीची लाट आहे. आणि याच प्रतिक्रांतीच्या लाटेमध्ये हा तिसऱ्यांदा भाजप पक्ष आणि हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, प्रधानमंत्री या ठिकाणी विराजमान झालेला आहे, केवळ आणि केवळ या प्रतिक्रांतीच्या लाटेमुळे. आणि आज 2025च्या काळामध्ये या जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जर या संपूर्ण प्रतिक्रांतीला पुन्हा क्रांतीच्या रूपामध्ये जर बदल करायचा असेल तर या 140-42 कोटी जनतेला प्रथम या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला कायमचं देशातून हद्द पार करावा लागेल. कारण संपूर्ण जड या EVM मध्ये आहे. आणि त्यासाठी आता EVMचा वापर करण्यासाठी 2029 येणार आहे. परंतु तोपर्यंत या विचाराची बीजपेरणी झाली पाहिजे, याची जागृती झाली पाहिजे, रस्त्यावर उतरून लोकांना समजून सांगलं पाहिजे, तेही जात धर्म पंथ या भेदाच्या भिंती भेदून. आणि म्हणून या संपूर्ण दोन शक्तीमधला संघर्ष पहिल्यांदा तथागत भगवान बुद्ध आणि त्यानंतर सॉक्रेटिस या दोन महामानवांनी या संपूर्ण विश्वाला तारण्यासाठी आणि निसर्ग नियमावर आधारित असलेल्या संपूर्ण मानवतेला न्याय देण्यासाठी केलेला संघर्ष हा प्रथम संघर्ष आहे. त्यांना आमचा सगळ्यांचा सॅल्यूट असेल. आणि म्हणून आज त्याच क्रांतीला पुन्हा उजाळा देण्यासाठी आम्हाला सर्वांना जात धर्म पंथ आणि भेद या संपूर्ण बहुजन समाजातील सर्व युवा पिढींनी या व्हिडिओच्या माध्यमातून जागृत होऊन या आर्यांच्या कूटनीतीला आणि या संपूर्ण निसर्गवादा विरोधी
संविधान विरोधी, मानवता विरोधी, लोकशाही विरोधी, संविधान विरोधी शक्तीला जगातून हद्दपार केल्याशिवाय जमणार नाही. आणि त्यासाठी प्रथम आपण देशातून हद्दपार करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमच्या देशावर जी अणुबॉम्बची टांगती तलवार आहे ती टांगती तलवार सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.